दरवर्षी आपण महाराष्ट्राच्या विविध भागातून निघालेल्या दिंड्या बघतो, पण यंदा जगातील पहिली ग्लोबल वारी थेट लंडन वरून निघाली आहे. हो, लंडन ते पंढरपूर अशी ही वारी आहे. 6 जून 2026 रोजी लंडनच्या प्रसिद्ध रॉयल विंडसर रेसकोर्स वरून या ग्लोबल वारीचं प्रस्थान झालं. ही दिंडी 1-2 देशांतून नाही तर युरोप आणि आशियातल्या एकूण 11 देशांमधून प्रवास करणार आहे. यात इंग्लंड, नेदरलँड्स, बेल्जियम, फ्रान्स, लक्झेंबर्ग, जर्मनी, पोलंड, झेक रिपब्लिक, हंगेरी, तुर्की आणि जॉर्जिया या देशांचा समावेश आहे. यासाठी एक भारी आयडिया वापरली आहे, ती म्हणजे रिले पद्धत. म्हणजे प्रत्येक देशातले स्थानिक भाविक तिथल्या भागात माऊलींच्या पादुका घेऊन वारी करतात आणि मग त्या पादुका पुढच्या देशातल्या भारतीयांकडे सुपूर्त केल्या जातात. नुकतंच हंगेरीच्या बुडापेस्ट मध्ये या वारीचं जंगी स्वागत झालं, जिथे भारतीय लोकांसोबत स्थानिक हंगेरियन नागरिकही विठ्ठल भक्तीत दंग झाले होते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ही वारी भारतात कशी येणार, तर 11 देशांचा हा 50 दिवसांचा प्रवास पूर्ण करून या पवित्र पादुका शेवटी जॉर्जियावरून विमानाने मुंबईत आणल्या जातील. तिथून त्या थेट आळंदीत पोहोचतील आणि आळंदीतून निघणाऱ्या मुख्य पालखी सोहळ्यात सामील होऊन नेहमीप्रमाणे पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. पण ही आयडिया कुणाच्या डोक्यातून आली, तर अनिल खेडकर हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्याचे आहेत. शिक्षणासाठी लंडनला गेले आणि तिथेच स्थायिक झाले. त्यांच्या आईने केलेल्या वारीमुळे त्यांना विठ्ठल भक्तीची ओढ लागली आणि विनोद धायगुडे हे सातारा गावच्या बोरी गावचे असून ते या वारीचे मुख्य संकल्पक आणि बुडापेस्ट वारीचे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. तुम्हाला लंडन ते पंढरपूर ही ग्लोबल वारीची संकल्पना कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा जबरी खबरी.